नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सोबतच पुणे शहरात देखील उष्णतेचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुण्यातील तापमान हे 40 ते 41 अंश सेल्सिअसवरती पोहोचले. उष्ण लहरींचा उद्रेक सुरूच असून सलग दुसऱ्यांदा लोहगावचा पारा हा 42 अंशांवरती पोहोचला आहे. तर आजही उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 19 एप्रिल रोजी पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यात तुरळक पावसाची देखील शक्यता वर्तवली जाते. तर राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये 18 एप्रिल आणि मराठवाड्यामध्ये 16 ते 18 एप्रिल दरम्यान, त्यानंतर विदर्भामध्ये 15 ते 19 एप्रिल दरम्यान, तर कोकणामध्ये 17 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं केलं आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावं, सोबतच सैल कपडे घालावीत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. ज्येष्ठ आणि लहान मुलांची काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये उन्हात जाणं प्रकर्षानं टाळावं. अति थंड किंवा उष्ण पदार्थ खाणं टाळावं. लहान मुलं किंवा प्राण्यांना उन्हामध्ये पार्क केलेल्या वाहनामध्ये ठेवू नये असं आवाहन देखील राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्रानं केलेलं आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 18 ते 21 एप्रिल दरम्यान ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 16 ते 18 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये कमाल तापमानामध्ये विशेष बदल होणार नाही. मात्र 19 ते 22 एप्रिल दरम्यान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुढचे 4 दिवस राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडनं सतर्कतेचं आवाहन हे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाला करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.